किशन माने साहेबांच्या शुभ हस्ते अनिकेत तांडेल यांना विनंती आहे. नॅस इव्हेंट आणि ओशन व्ह्यू कॅफेचे ओनर आहेत अनिकेत तांडेल, त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. अनिकेत तांडेल यांचा सन्मान करण्यासाठी किशनजी माने साहेबांना विनंती करण्यात येते. साहेब आपण सन्मानित करायचं आहे अनिकेत तांडेल यांना. धन्यवाद अनिकेतजी तांडेल, आपलं मनपूर्वक आभार. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट. थँक्यू डीजे. बघा मॅच चालू आणि अगोदर 2 मिनिटं जाऊ दे, त्या अगोदर मान्यवरांना सांगू इच्छितो की वसई तालुक्यामध्ये वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या मॅचेस किंवा मागील 7-8 वर्षामध्ये वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन आल्यानंतर कशा प्रकारे आमूलाग्र बदल झालेत क्रिकेटमध्ये आणि क्रिकेटचा स्तर कसा उंचावलाय. महाराष्ट्रभरामध्ये वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या स्पर्धांचं नाव किती मोठं झालंय आणि ते का झालंय ते दाखवण्याचा प्रयत्न एका व्हिडिओमध्ये आम्ही सर्वांनी केलाय. आपल्याला विनंती की आपण या व्हिडिओला बघावं. सो एबी स्टार्ट प्लीज. 1 2 स्टार्ट. नमस्कार. कहाणी BPLच्या मागील असणाऱ्या वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनची. मित्र, मागील 7 वर्षामध्ये कार्यरत असताना असोसिएशनच्या माध्यमातून साध्य झालं तरी काय. वसई विरारच्या अंडरआर्म क्रिकेटला लागलेली शिस्त, वाढलेल्या खेळाडूंची गुणवत्ता, वाढलेल्या क्रिकेटचा स्तर ही असोसिएशनची ओळख राहिली. आणि याचं जिवंत उदाहरण आणि याचा मोठा पुरावा म्हणून मागील वर्षी 2024ची BPL झाल्यानंतर झालेल्या हंगामाची सुरुवात. मागील वर्षी झालेल्या आयोजनाने सगळ्यांना थक्क करणारं चित्र आपल्या सर्वांसमोर सादर केलं. एक अशी स्पर्धा ज्या स्पर्धेने महाराष्ट्रातल्या नामांकित स्पर्धांमध्ये आपलं नाव कोरलं, त्याचबरोबरीने त्याला वसई तालुक्याचा अंडरआर्मचा वर्ल्ड कप हे सुद्धा नाव दिलं. एक स्पर्धा त्यानंतर झाली, तिने तर वसई विरारची चॅम्पियन्स ट्रॉफी सर्वांना थकीत करणारी आपल्यासमोर दाखवली. एक अशी स्पर्धा जिने वसई तालुक्याची आगळीवेगळी संस्कृती सगळ्यांना दाखवली. एक अशी स्पर्धा जिने इतिहासकालीन मावळ्यांचं रूप सगळ्यांना दाखवलं. एक अशी स्पर्धा जिने साक्षात आई एकविरेला मैदानावरती घेऊन आली. एक अशी स्पर्धा जिने साक्षात संपूर्ण क्रिकेट स्टेडियम आपल्या समोर सादर केलं. आणि अशाच स्पर्धांनी, अनेक अशा स्पर्धा छोट्या मोठ्या ज्या काही झाल्या, त्या स्पर्धांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. आणि म्हणूनच या सर्व आयोजकांचे मनापासून आभार, ज्याने खूप मोठं योगदान दिलं या वसई तालुक्याच्या अंडरआर्मच्या क्रिकेटला मोठं करण्यासाठी. आणि त्याचबरोबरीनं ग्रँड सॅल्यूट त्या संपूर्ण टीमला, जी टीम हे सर्व करण्यासाठी सगळ्यांच्या पाठीशी उभी राहिली. आणि त्या टीमचं नाव होतं वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन. मान्यवरांचा आभार, कारण आपण 2 मिनिटं शब्द राहून या व्हिडिओला आपण पाहिलं. गंभीर पाटील यांना इशारा दिलाय लेट्स प्लेचा. सामन्याला होईल सुरुवात. मृदुलजी मेहर यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल या पहिल्या इनिंग मध्ये तुकाराम मांगेले सर यांच्या साथीनं. यस, वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचे, पाहुण्यांचे पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतो. आपण ऐकतोय, पाहतोय भारतीय जनता पार्टी पुरस्कृत JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4. पहिलाच बॉल आलाय चौकार. 4 धावा. बघा, पहिला चौकार आल्याने पहिला चौकार आल्यानंतर बक्षिसं लागलेत. गांजा ग्रुप सचिनजी पाटील यांच्याकडून प्रणयच्या लगातार 3 चौकारांना 500 रुपयाचं बक्षीस आहे. आणि भूपेंद्र पाटील यांच्याकडून सुद्धा लगातार 3 चौकारांना 500 रुपयाचं बक्षीस आहे. पहिला चेंडू 4 धावेनं सुरुवात. प्रणय महात्रे संघाचा कर्णधार पहिल्या चेंडूवर 4 धावेनं सुरुवात करत असताना आपण पाहतो चॅलेंजिंग षटक आहे. आणि त्या चॅलेंजिंग षटकामध्ये अजय पवार आणि त्याच्या विपक्षामध्ये केलेला तो मारा. प्रणय म्हात्रेच्या प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. हितेश तांडेल लालू
DNCC संघाचे आणि त्यांच्याकडून ते पारितोषिक येत आहे. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आपण पाहतोय अच्छे का सन्मान करो बुरे का अपमान करो. खरं तर ही क्रिकेटची रणनीती आहे आणि त्या रणनीतीला त्या प्रकारचा खेळ करत असताना यावेळेला डिफेन्सिव्ह मोडमध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये येत असताना आपण पाहतोय पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा धापकावर. दुसरीकडून सौरभ रेड्डीज आहे ऑन साईडच्या दिशेनं अगदी मनगटाच्या साह्यानं खेळला जातोय. सिंगल धाव धापकामध्ये घेतली जाते. वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं करूया आपण JKCC अर्नाला बिग बॅश लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत. महत्वाचा मॅच आहे. टॉप 3 मध्ये जायचं आहे. घरच्या मैदानावरती JKCC खेळतोय. आकाशीचा संघ त्याला टफ फाईट देण्याचा प्रयत्न करतोय. ज्यावेळेला टॉस झाला त्यावेळेला भरतजी मोरे यांनी म्हटलं होतं आगाशीची स्पर्धा JKCC ने जिंकली. आता JKCC स्पर्धा आगाशी जिंकण्याचा प्रयत्न करणार. आगाशी की JKCC? आगाशी विपक्षा JKCC. घरच्या मैदानामध्ये JKCCचा संघ आपण पाहतोय आणि चांगली सुरुवात आहे. चॅलेंजिंग षटक खऱ्या अर्थानं ते 8 धावा आहेत. 8 धावा आल्या तर 2 धावा त्या अतिरिक्त धावेना बोनस स्वरूपानं धावफलकामध्ये ऍड होतील. हा प्रेक्षक राजा वर्ग सर आपण पाहतोय सपोर्ट करण्यासाठी आलाय. JKCC ला सपोर्ट करण्यासाठी आलाय. आता टीम 11ची नाही 21ची नाही ते 101 ची झाले. 101 ची झाले. नाव प्रणय आलाय. प्रणय सौकार. हितेश तांडेल लालू याचकडनं प्रत्येक चौकारासाठी प्रणयच्या या 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. भरपूर कॅश प्राइज आहेत. बघा, पहिली ओव्हर जे चॅलेंजिंग ओव्हर होतं त्यामध्ये आल्या 12 अधिक 2 14. प्रणयचा हा चाहता वर्ग आहे. मुख्य स्क्रीनवर आपण पाहतोय. ह्याच नगरीतील ह्याच विभागातील आणि प्रणयवर सातत्यानं ते आपण प्रेम पाहिलंय. चांगली सुरुवात आहे. फ्लाइंग स्टार्ट आणि सरांनी म्हटलं की प्रणय आलाय प्रळय आणि प्रळय आल्यासारखा खऱ्या अर्थानं तो समोरच्या संघावर आहे. समोरच्या संघावर आतापर्यंत हावी आहे. पहिल्या षटकामध्ये 12 धावा +2 अर्थातच तब्बल 14 धावा धापकावर येत आहेत. नाही एक स्पर्धा आपण पाहिली होती मृदुल तुम्ही देखील त्याचे साक्षीदार होते. ज्यावेळेला हागाची जी स्पर्धा होती त्यावेळेला एक डान्स पाहिला होता. प्रणय खेळत होता पण पण्याचा डान्स पाहिला होता. JKCCचा हार्डकोर फॅन ते देखील आहेत. आता अजून एक नवीन फॅन आलाय मैदानावरती. ते बघा आता हे सर्व आहेत. हे सर्व पाठीराखे आहेत. सपोर्ट करण्यासाठी आले आहेत. हा चाहता वर्ग आहे. हा खऱ्या अर्थानं आपण पाहायला गेला तर JKCCचा चाहता वर्ग आहे आणि तो लालू आपण पाहतोय. पण्या देखील आहे. पणे आहे. पणे हात करतोय. कॅमेरामॅन फोकस करो. नाही त्याला पाहिलं तर मला तो एक चित्रपटामधला डायलॉग आठवलाय. ते कारण जो डान्स तिथे केला होता पण्यानं त्या आकाशीच्या मैदानावरती आणि त्या डान्सनं कदाचित तो मॅच बनला होता. प्रत्येक जण सांगतात चान्स पे डान्स मारले डान्स पे चान्स मारले पण त्या डान्स वरती JKCC फायनल जिंकला होता. फायनल जिंकला होता आणि तो प्रयत्न पुन्हा एकदा राहणार आहे. त्या आत्मविश्वासानं आता मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ करत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ 14 धावा धापकावर येत आहेत. दुसरीकडून सौरभ रेड्डीज आहे. उंच आहे तगडा आहे ताकदवाला आणि त्यांना रोखण्यासाठी आता गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. पहिला चेंडू अगदी मनगटाच्या साह्यानं खेळला जातो. ऑन साईडच्या दिशेनं सिंगल धाव धापकामध्ये भर पडली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 14 केल्या तर अजून 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 4 ओव्हरमध्ये किती रन असायला हव्या. मागे 34चा मॅच देखील टाईट मॅच होऊ शकतो असं वाटलं होता. ते विचार करता 14चा स्टार्ट आहे. याला 34 तुम्हाला करावेच लागतील. तर टीम आगाशी याला 24 कशा करता येईल 25 वर कसं थांबवता येईल त्याचा विचार तुम्हाला करायचा आहे. तो विचार आगाशीच्या टीमने देखील करायचा आहे. जितक्या कमी धावा तितकी शक्यता जास्त आहे. विजयाची शक्यता वाढली जाते आणि तशीच गोलंदाजी तुम्हाला करायची आहे. आशू एन्जॉय करतोय कारण त्यांचा संघ पण टॉप 3 मध्ये गेलाय. नक्कीच चेहऱ्यावरती स्मित हास्य आहे. फुलपाडा नगरी देखील आता अगदी पलटून आले. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 2 धावा धापकावर येत असताना 16 धावा आतापर्यंत धापकावर आहेत. शिवम बेनबन्सी वळण घेणारा ते चेंडू पुन्हा एकदा सन्मान दिला जातो. बघा प्रत्येक सिंगल धावेवर देखील आता त्या टाळ्या वाजतायत. थोड्या वेळाने भोंगे देखील वाजतील सर. चला भोंगो वाजतील शिट्या वाजतील बजेगी सिटी बजेगी टाली हो हुल्ला हो गुल्ला मैदान घुसताय सर पर उठताय. तब भाई खेल का रहता है. शिट्या वाजतील टाळ्या वाजतील
आणि टाळ्यांच्या जोशामध्ये JKCCचा हा रंगलेला सोहळा बिग बॅश लीग देखील रंगणार आहे. कारण टाळ्यांचा आवाज, शिट्यांचा आवाज, तो प्रोत्साहन ते देखील महत्वाचा आहे. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 18-18. 18 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. पहिल्या 4 मध्ये 4 धावा धावफलकावर येत असताना आपण पाहतोय. आशुल आपण मुख्य स्क्रीनवर पाहतोय. चाहता वर्ग आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात आज तो ग्रँड फिनालेचा दिवस आणि ग्रँड फिनाले मध्ये येत असताना आता प्रेक्षकांची तुडुंब गर्दी जणू काही समुद्राला उधाण आले की काय आणि त्या प्रकारची ही सध्या पण्याबाई बघा स्क्रीन वरती आलाय. डान्स करणार आहे. पण्या आणि पप्प्या दोन्ही एका बाजूला आहेत. एवन जोडी आहे. पण्या पप्प्या आता दोघं मैदानामध्ये थोड्याच वेळात येतील. मॅचच्या दिशेने आपण वळतोय. पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना पहिल्या 2 षटकांचा खेळ धावफलकावर दुसऱ्या षटकात 6 मध्ये 6 येतात. अर्थातच पहिल्या 12 चेंडूंचा खेळ 20 धावा धावफलकावर. ऐकूयात डीजेची धून. देखील पाहिली होती. जय श्रीरामचा नारा ज्यावेळेला गायला जातो ना अगदी अंगावरती काटे रोमांच उभा राहतो. एक नवी शक्ती, नवी ऊर्जा येते. तशी नवी ऊर्जा घेऊन बघूया JKCC नवी ऊर्जा घेऊन आकाशीचा संघ तो देखील आलाय. पण पंचाने इशारा केला इट्स नो बॉल. नो 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 बॉल. नो आणि त्यावर आता डीजेनं गजर दिलाय. अर्थातच येणारा चेंडू फ्री हिट असणार आहे. चला जसं टीव्ही वरती पाहता ना उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू येतोय फ्री हिट. फ्री हिट आहे आणि फ्री हिट वर आतापर्यंत धावफलकावर 21 धावा धावफलकावर येत असताना मुकेश आहे तिसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खाली राहिला होता. प्रॉपर लाईन लेन टप्पा बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल ना चेंडू पाठीमागे निघून गेला. एक डॉट पाहिजे, विकेट पाहिजे, डॉट पाहिजे, विकेट पाहिजे हाकाची टीमला. तर एक धावाने JKCC ला माहिती आहे सर्व काही काम करायचं ते पहिल्या ओव्हरमध्ये केले. पहिल्या षटकामध्ये जितकी मेहनत घ्यायची तितकी मेहनत घेतले. आता त्या मेहनतीला फळ यायचं आहे, त्या मेहनतीला यश मिळायचं आहे. म्हणून एक धावाने सिंगल धावानी धावफलक पुढे चाललाय. 22 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ JKCC घरच्या मैदानामध्ये खेळत असताना आतापर्यंत ती फ्लाइंग स्टार्ट चांगली सुरुवात आहे. परंतु 5-8 चेंडूमध्ये धावेंना रोख लगावलं होता आणि तो रोख लगावत असताना प्रेशर बनवलं होता. तो रिलीज करणारा येतोय चौकार. आला आला राम नवमीचा सण आला. जिथे पाहू तिथे दिसते सायलीला. आला आला राम नवमीचा सण आला. जिथे पाहू तिथे दिसते. थँक्यू. JKCC हरणाळ्याचा बिग बॅश लीग क्रिकेटचा सोहळा आणि सोहळ्यामध्ये आलेला चौकार डाईव्स लगावली होती. आणि सर्व छोटे बाल प्रेक्षक वर्ग जसं तुम्ही उल्लेख केला होता चारही बाजूना प्रेक्षक आणि महिला वर्गाचा देखील संख्या लक्षणीय आहे. आणि ते देखील महिला वर्ग आलाय तिथे या सामन्याला पाहण्यासाठी स्पर्धेला पाहण्यासाठी मैदानावर दाखवले जाते. स्कोर एकदा बघूया. स्कोर 23-23 26 यस 26 धावा धावफलकावर येतात. 22 नंतर आलेला तो चौकार. अनेक महिला वर्ग आपल्याला पाहायला मिळतो आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकाचा म्हणजे कोणाचा मुलगा आहे कोणाचा पती आहे प्रत्येक जण आज मैदानामध्ये खऱ्या अर्थानं तो खेळ पाहण्यासाठी आज घरच्या मैदानामध्ये आणि घरच्या मैदानामध्ये येत असताना हे अर्नाळ्यातील अनेक प्रेक्षक राजा वर्ग आहे. हा प्रेक्षक राजा वर्ग खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेट आम्हाला आवडते. अंडरआर्म क्रिकेटचे खऱ्या अर्थानं आम्ही दिवाने आहोत. छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. आणि तो अंडरआर्म क्रिकेट हे भव्य दिव्य असं आयोजन ना भूतो ना भविष्य असं हे आयोजन आपण पाहतोय. JKCCचं आयोजन तसं असतं भव्य दिव्य असतं. डोळे दिपून टाकणारं आयोजन जे मैदानावरती सुरू आहे. क्रिकेटचा महासंग्राम सीझन 4 हा महिला वर्ग आहे तो देखील आला या स्पर्धेला पाहण्यासाठी. रोज सिरियल बघून टेन्शन मध्ये असतो. आज आला ही स्पर्धा पाहण्यासाठी कारण तिथे वेगळं टेन्शन असतं. आज ही स्पर्धा बघून तो महिला वर्ग एन्जॉय करतोय. या सर्वजणी पाहतात कारण काय म्हणले काय एक तर घरचं टेन्शन आणि त्यानंतर सिरियल मधल्या बायकांचं टेन्शन
हे दोन्ही टेन्शन असतं. त्या टेन्शनला दूर करून आता ते या मैदानावरती आल्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धापलकावरती येत्या 29-29. येस, धन्यवाद. आणि हा प्रेक्षक राजा वर्ग आहे. विविध पोशाख मध्ये आज खऱ्या अर्थानं त्यांना देखील देण्याचा तो प्रयत्न केला जातोय. ज्या प्रकारचं आयोजन आहे आम्ही देखील तो छोटासा वाटा तो देण्याचा प्रयत्न आज आपण पाहतोय. क्रिकेटचा खेळ आणि क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की लाखो अरमानों को जलाकर हमने ये शौक पाले है, कोई पूछे तो बता देना कि ये सारे पगले क्रिकेट के दीवाने हैं. आणि क्रिकेटचा खेळ आम्हाला आवडतोय. म्हणजे प्रत्येकाला टेन्शन आहे. कुणाला EMIचं टेन्शन, कुणाला फॅमिलीचं टेन्शन, कुणाला कर्जाचं टेन्शन आहे. प्रत्येकाला टेन्शन आहे, परंतु आम्हाला क्रिकेट पाहायचं आहे. आणि ह्या खेळाचे खऱ्या अर्थानं आज संपूर्णतः आमचा वसई तालुका हा अंडरआर्म क्रिकेटचा दिवाण आहे. आणि टेन्शनवरचं सोल्युशन हेच आहे. इथे येऊन मॅच बघा, सगळं टेन्शन दूर होईल. इतका चांगला क्राऊड इथे आलाय. आदरणीय काही मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अठरा चेंडूंचा आतापर्यंत खेळ 29 धावा धापकावर येत असताना शेवटचं षटक आहे. महेशच्या हातामध्ये आता चेंडू आहे. समोरच्याला रोकायचं आहे, परंतु एकाला आता टोकायचं आहे. एकाच्या हातात बॅट आहे, दुसऱ्याच्या हातात बॉल आहे. आणि ह्या क्रिकेटच्या खेळामध्ये आता स्वतःला सिद्ध करायचं आहे. ही सिद्ध करण्यासाठी चालणारी लढत आहे. चला सिद्ध व्हा आणि नंतर प्रसिद्ध व्हा. सिद्ध झालं तर प्रसिद्ध देखील होणार, पॉप्युलरिटी मिळणार, तुमच्या नावाला ओळख मिळणार. आणि तेच तुम्हाला करायचे आहे. कारण ओळख मिळवायची तर काम करावं लागतं. फिल्डिंग, हो 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 हो, फिल्डिंग काय केलंय. अगदी चेंडू जात होता. रिप्ले इंटरेस्टिंग आहे. रिप्ले बघा, अगोदर टप्प्यात चेंडू होता, त्यामुळे बॅकफुटला जाऊन खेळलाय. चेंडू उडाला होता आणि त्यानंतर त्याला थांबवलंय. या चेंडूला थांबवलंय आणि फक्त सिंगल रन या चेंडूवरती 30. नक्कीच शेवटपर्यंत नजर खऱ्या अर्थानं आबिद पठाणची होती. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना धाफकावर आतापर्यंत 30 आहेत. येणाऱ्या 4 चेंडूंचा अजून देखील खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किती धावा धाफकावर बनवल्या जातील. 2 सलामीवर बॅटर अजून देखील मैदानामध्ये आहेत. चांगला खेळ आतापर्यंत तो मैदानामध्ये दाखवला जातोय. प्रणय म्हात्रे ऑन स्ट्राईक. आखूड टप्प्याचा चेंडू आहे, त्याला यावेळेला बॅटच्या रडार मध्ये आहे, परंतु सिंगल धाव डिक्लेअर झोन मध्ये जातोय. सिंगल धावेने समाधान मानावं लागतंय. जसं तुम्ही उल्लेख केला होता भरतजी मोरे यांनी देखील केला होता, टेन्शन मध्ये काय करायचं. टेन्शन कोणाला नाहीये. इथे करोडपती आहेत, अंबानी अडाणी आहेत, त्यांनाही टेन्शन आहे. या मैदानावरती यायचं ना, बिंदास असायचं, बिंदास एन्जॉय करायचं. कारण ही स्पर्धा आहे तुमच्या आमच्यासाठी, आनंदासाठी. JKCC ने केलेला प्रयत्न आहे तो तुमच्या आनंदासाठी. त्याकरता बिंदास यायचं, बिंदास असायचं. बिंदास मुस्कुराइए जो भी गम है, जिंदगी में टेंशन किसको कम है, अच्छा और बुरा ये तो अपना भ्रम है, जिंदगी का असली नाम है कभी खुशी कभी गम है. तसा आहे तर बिंदास असायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे. एन्जॉय करण्यासाठी हा प्रेक्षक राजा वर्ग हा JKCC आयोजन पाहण्यासाठी आलाय. ज्या प्रकारचा खेळ क्रिकेटच्या मैदानामध्ये, परंतु यावेळेला येतोय चेंडू डायरेक्टली मैदाना क्षेत्राच्या बाहेर. पहिला गडी प्रणय म्हात्रे, ज्याच्या खेळाला आता लागतोय पूर्ण विराम. जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, जो केसरी के लाल मेरा छोटा सा ये काम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मेरी राम जी से कह देना जय सिया राम, मैं रामचंद्र का तुम्हारा सदा नाम. जय श्रीराम समोर देखील आपण बघू शकता. जय श्रीराम. आणि हा तोच एक नारा आहे जो आपल्याला स्फूर्ती देतो, ऊर्जा देतो, एनर्जी देतो, प्रोत्साहन देतो. जय श्रीरामचा नारा बोलल्यानंतर अंगावरती येणारा तो काटा, रोमांच आपण अनुभवतोय. आणि सध्या JKCC त्याच उद्देशानं पुढे चाललाय. शेवटचा बॉल आहे. 14 धावा झाल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये, त्यावेळेला मी म्हटलं होतं 14 वरनं गाडी 24 की 34 वरती जाणार. सध्या गाडी अडकली ती 32 वरती, 32 वरती अडकले. ती गाडी 34 वरती पोहोचेल का, हा महिला वर्ग देखील बघतोय. JKCC बॅटिंग करते, आगाशी फिल्डिंग चालू आहे. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत 32 आहेत. सिद्धार्थ डोके संकटमोचक खेळाडू, सातत्याने या खेळाडूकडे पाहिलं जात आहे. ऑन साइडच्या दिशेनं क्षेत्ररक्षणामध्ये चुकी, येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. राम गुणगान बोलो जय विष्णु की नमस्कारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है राम जी की लीला न्यारी.
आज का दिन भी निराला आहे. अक्षय तृतीयाचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावरती सुरू असलेला JKCC अर्नाळेचा बिग बॅश लीगचा 16 बघतोय. आता इथे महिला वर्ग देखील एन्जॉय करतात आणि कॅमेरामॅन परफेक्ट तुम्हाला ताई बरोबर कॅमेरावरती घेतलंय. चला काही सन्मान आहेत ते सन्मान आपण करणार आहोत आणि त्यानंतर मॅचच्या दिशेने वळणार आहोत. मंचावरील उपस्थित मान्यवर आणि त्यांचा आदरणीय दर्पण वजे यांचा सन्मान केला जातोय. सचिन घरत दर्पणची वजे साहेब यांचा यथोचित सन्मान केला जातो. हा चौकार दाखवला जातोय. कशा पद्धतीने चौकार केला होता, हळूवार पद्धतीने पुश केलं होतं पण असं वाटलं होतं की चौकार येईल. कॅमेरामॅन अतुल, दर्पणची वजे यांचा यथोचित सन्मान या व्यासपीठावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल सचिन घरत यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर या. आदरणीय दर्पणची वजे साहेब आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी समोर यायचंय. सूरज, आदरणीय दर्पणजी वजे साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी होताना आपण पाहतो. धन्यवाद दर्पणजी वजे साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार. त्यानंतर दिलीप भोईर साहेब यांना विनंती करेल आपण समोर या, आपला सुद्धा सन्मान केला जाईल. दिलीप भोईर साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल आदरणीय भूषणजी ठाकूर यांना आपण समोर या, आपल्या शोभास्ते दिलीपजी भोईर साहेब यांचा केला जातो हा विशेष सन्मान. JKCC अर्नाळा बिग बॅश लीग 2026 सीझन 4 आणि या सीझन 4चा चालू असलेला हा सुपर 6चा शेवटचा सामना. पहिला सामना ज्या वेळेला झाला और 37 धावांचा पाठलाग करायचा आहे. 37 टू विन. आदरणीय किसनजी माने साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. संतोष दहीबावकर यांना विनंती करेल आपण मंचावरती यायचंय. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय ॲक्वा पॅलेस रिसॉर्टचे ओनर आदरणीय किसनजी माने यांचा यथोचित सन्मान या मंचावरती होत आहे आणि हा सन्मान करण्याची मी विनंती करेल संतोषजी दहीबावकर यांना. एक असं व्यक्तिमत्व जे प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांचं योगदान आपण पाहिलंय. अर्नाळा असो, नवापूर असो, या विभागामध्ये ज्या ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या ठिकाणी ॲक्वा पॅलेस रिसॉर्ट यांच्या माध्यमातून किसनजी माने असतील, रघुवीरजी अर्नाळकर साहेब असतील यांच्याकडून सहकार्य लाभत असतं, त्यांचं योगदान असतं आणि त्यांचा विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. धन्यवाद साहेब, आपलं मनपूर्वक आभार आपण दिलेल्या योगदानामुळे, योगदानाबद्दल आणि त्याचबरोबर आपल्या सहकार्याबद्दल सुद्धा. जाऊयात या मॅचच्या दुसऱ्या इनिंगकडे, दुसऱ्या पाडावाकडे ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. पुन्हा एकदा टार्गेट आहे 37चं. ओट कॉमेंट्री बॉक्स. 37चा पाठलाग करायचे. येणारे 24 चेंडूंचा खेळ. 2 सलामीवर बॅटर अजय पवार द पॉवर आहे. दुसरीकडून वैभव पाटील आहे. 2 खेळाडू मातब्बर आहेत, यंदाच्या वर्षामध्ये इन्फॉर्म आहेत आणि तो 2 खेळाडू हा धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज आहेत. चला, जसं तुम्ही उल्लेख केला, अजयचा उल्लेख केला, वैभवचा उल्लेख केला, पवारचा उल्लेख केला, आता वैभवला ते विजयी भावापर्यंत थांबायचं आहे. जेपर्यंत विजय होणार नाही ना तोपर्यंत थांबायचं आहे. सिद्धेश देखील त्याच गतीने आहे. चेंडू खेळलाय, पाठीमागे जाऊन खेळलाय. वैभव आहे आणि वैभवच्या तेच आहे, आपल्या टीमला विजयी भव होईपर्यंत खेळायचं आहे. बघा पारितोषिक येत आहे वैभव पाटील च्या प्रत्येक चौकारांसाठी. हितेश तांडे लालू यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. रोहन पाटील, नेत्र दीपक, अफलातून. आपला रिप्ले बघा आकोटाप्याचा चेंडू होता. फिल्डर कोण होता? रोहन. कॅच घेतलाय मनमोहन वाला, मनाला मोहणारा हा कॅच रोहन मनमोहन. रोहननं पाठच्या 2 दिवसामध्ये, कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं ज्या प्रकारचा तो खेळ दाखवलाय, डायरेक्ट हिट. या अगोदर देखील पाठच्या 2 मॅच मध्ये त्याचा आपण पाहिला होता. रोहन आहे आणि रोहननं तो प्रभावित करणारा खेळ सातत्यानं JKCC सारखा एक भला मोठा संघ आणि त्या संघामध्ये माझी जागा काय आहे ती रोहननं सातत्यानं दाखवून दिले.
आणि पाठीमागे इतका सपोर्ट आहे. परत एकदा बघा समोर डाईव्ह मारली आणि झेल टिपलाय. न्यू बॅटर ऋषभ हेमाडे. बघा अजय पवार स्वस्तात येतो आणि त्यानंतर आता ती जिम्मेदारी आहे. जिम्मेदारीनं तो खेळ मैदानामध्ये करणं, ते संकटमोचे खेळी करणं आता मैदानामध्ये गरजेचं आहे. आणि जबाबदारी तोच घेतो जे स्वीकारण्याची तितकी ताकद ठेवतो. भाई जिम्मेदारी वो टॉनिक है, एक बार लो तो जिंदगी भर आपको उम्र भर थकान नहीं महसूस होती. टॉनिक आहे ते, जबाबदारी ते टॉनिक आहे. वैभवला विजयी भव. वैभव पाटील पाटलाचा लेग मी एकुलता एक मैदानावरती आहे वैभव पाटील. JKCC क्रिकेट चषक क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. JKCC यस, धन्यवाद वैभव पाटील. काय पण करीन हे त्यांनी मैदानामध्ये म्हटलं आणि त्या प्रकारचं त्या पॉझिटिव्ह इंटेन्शन आतापर्यंत मैदानामध्ये आता वैभव ची बॅट मैदानात बोलते. चॅलेंजिंग षटक आणि त्या चॅलेंजिंग षटकामध्ये आता ती सिंगल धाव कॅल्क्युलेशन क्रिकेट मैदानामध्ये खेळलं जातं. यस गंभीर सर, बघा ज्या वेळेला बॉल रिलीज केला, टप्पा पडला आणि त्यानंतर आता दुसरीकडून टाळ्या वाजतात. नक्की काय घडलंय ते आपल्या ऍक्शन रिप्ले मुख्य स्क्रीन दाखवून देईल. म्हणजे आता घडलंय का बिघडलंय? फार पूर्वी मराठीची ती अल्फा मराठी वाहिनी होती, त्याच्यावरती घडलंय बिघडलंय असं यायचं. आता बघूया घडलंय का बिघडलंय. ज्यावेळेला चेंडू पडला त्यावेळेला त्या बॉक्सच्या आत आहेत, बाहेर आहेत, आत आहेत, बाहेर आहेत. अंपायर पाहतात, पंच पाहतात. तिथे चेंडू पडलाय, आता टाळ्या वाजतात. बघा सर, दोन्हीकडून आता टाळ्या वाजतात. दोन्ही बाजूने टाळ्या वाजतात. आता हे टेन्शन वाला सीन आहे. चेंडू चाललाय, पाय देखील थोडासा चाललाय. बॉल लँडिंग प्रॉब्लेम. पंचाने सांगितलं इट्स ओके, इट्स अ फेअर डिलिव्हरी. फेअर आहे बाई, फेअर अँड लवली वाला खेळ आहे हा. मॅच पण तसा आहे. 10 धावा 8 झाल्या, 8+2 10. पाटला काय 37 36 झाल्या, 37 करायचे आहेत. 37चा पाठलाग आणि त्या 37चा पाठलाग करत असताना पहिल्या 6 चेंडूंचा खेळ आहे. 10 धावा धापकावर येतात. अर्थातच ती चांगली सुरुवात आहे, परंतु दुसरं षटक नाम तो सुनाई होगा मुन्ना, आणि तो मुन्ना आता गोलंदाजी मार्कवर येतोय. समोर पुन्हा एकदा वैभव पाटील आहे. वैभव पाटीलची बॅट आजच्या दिवसामध्ये आपण पाहिले अनेक मोठमोठ्या स्पर्धा आणि त्या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये वैभवचा तो खेळ आपण पाहिलाय. नाही, वैभवचा इनिंग महत्वाची आहे, तसा वैभवचा विकेट महत्वाचा आहे. वैभव पाटील मध्ये VP आहे, पण मध्ये आय टाकला तर VIP. तो VIP प्लेअर आहे. दॅट्स अ VIP, मोस्ट इम्पॉर्टंट प्लेअर आहे तो मैदानावरती. त्याचा विकेट महत्वाचा, त्याचा खेळ महत्वाचा आहे. ड्राईव्ह केलं, फिल्डिंग केलंय. असं वाटे पाठीमागून जो आवाज येतो ना, त्याच्या भीतीला चेंडू बाहेर जात नाहीये. बाहेरना आवाज एवढा आहे ना प्रेक्षकांचा, त्याच्या भीतीला चेंडू आत जातोय. नक्कीच मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे घरच्या मैदानामध्ये. सातत्यानं आपण ज्या वेळेला JKCC संघ पाहतो आणि त्या वेळेला तो चाहता वर्ग ही मानाची आहे, ही अभिमानाची, ही सन्मानाची स्पर्धा. आणि त्या स्पर्धेमध्ये सातत्यानं तो महिला वर्ग असेल, JKCC अर्थातच जुना कोळेवाड्यात ते संपूर्णतः गाव आज मैदानामध्ये आपल्या घरच्या खेळाडूंना पाहण्यासाठी आहे. संपूर्ण अख्खा गाव गोला झालाय. JKCCचा संघ देखील चांगली कामगिरी करतोय, पण इथे थोडासा भीती आहे मनामध्ये, थोडासा डर है भाई. लेकिन डरने का नहीं है, जो डर गया वो समझो घर गया. डरने का नहीं है, डर के आगे जीत है. त्याकरता घाबरायचं नाहीये, लढायचं आहे. पण एकदा फिल्डिंग, वाह भाई वाह. रोहन करतोय कमाल, रोहन करतोय धमाल. पाठीमागे टाळ्यांचा शिट्यांचा आवाज येतो आणि खऱ्या अर्थानं त्या प्रकारचं ते क्षेत्ररक्षण सातत्यानं अमोल वांगड असेल, रोहन पाटील असेल, परेश दैबावकर असेल, एक वेगळी ताकद आहे आणि ते खेळाडू सातत्यानं. परंतु यावेळेला येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. साऱ्या गावामध्ये अर्नाला गावामध्ये JKCCचा आई बोलबाला, JKCCचा आई बोलबाला. जुना कोळीवाड्यात JKCC चषक फेमस झाला. 18 धावा झाल्यात, 19 करायचे आहेत.
18 धावा धावफलकावरती. या चेंडूवरती चौकार. पहिल्या ओव्हरच्या 5व्या बॉलवरती चौकार आला होता. दुसऱ्या ओव्हरच्या 5व्या बॉलवरती चौकार. गडबड 5व्या बॉलवरती आहेत. कुछ तो गडबड आहे, कुछ तो गडबड आहे 5वें गेंद पे. 5व्या बॉलवरती चौकार येतोय. आता हलक्या हाताने खेळताय, हलक्या हाताने खेळताय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरचा खेळ संपताना धावा धावफलकावरती 19 झाल्यात. 18 करायचे आहेत. 19-20 वाला मामला आहे, टेन्शन वाला मामला आहे. डीजे वाले भाई टेन्शन फ्री तो गोली नहीं मिलेगी. हे गाणं ऐकूया. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट संघाला गावात नंबर थँक्यू. नंबर 1 बनायचा. नंबर टाइम आउट झाला. त्याच्या अगोदर हा कॅच पुन्हा एकदा बघा. हा रोहनचा कॅच बघा पुन्हा एकदा. वाह भाई वाह, कमाल 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 धमाल आहे. फार थोडेसे 2-3 दिवसा अगोदर आपण श्रेयस अय्यरचा पाहिला होता. सुपरमॅन वाला कॅच. श्रेयस अय्यरनं सुपरमॅन, आणि ज्यावेळेला मृदुल त्याने कॅच घेतला ना सुपरमॅन, बाजूला हिटमॅन टाळ्या वाजवत होता. रोहित शर्मा बाजूलाच होता. सुपरमॅन वाला कॅच होता. सूर्या बाजूला होता, हिटमॅन बाजूला होता. तो सुपरमॅन वाला कॅच आपण श्रेयसचा पाहिलाय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती येत्या 19. बघा 19 धावा धाफकावर येतात. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ. आता येणारे 12 मध्ये अजून देखील 18 धावा धाफकावर बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर आता गौरव लाल्या येतोय. 2 खेळाडू, मातब्बर खेळाडू, इन्फॉर्म खेळाडू मैदानाच्या आत आहेत. 1 मिनिटाचा टाइम आउट संपलाय. थोडेसे थकले होते, रिफ्रेश झाल्यात. काही चुका केल्या, त्याच्या रिपेअर केल्यात. रिफ्रेश, रिपेअर, रिचार्ज होऊन दोन्ही खेळाडू मैदानावरती आल्यात. बघूया खेळ रंगणार आहे. 12 मध्ये 18. 12 बॉलचा खेळ आहे. 1 डझन, 1.5 डझन. हा डझनावारी भाव आहे. 1 डझन, 1.5 डझनचा खेळ आहे. पहिल्या बॉलवरती 1 धाव. 11 मध्ये करायच्या 17. 11 चेंडू 17 धावा अजून देखील धाफकावर बनवायचे आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आतापर्यंत 20 धावा धाफकावर येत आहेत. प्रेशर दोन्हीकडून आहे सर. न दोन्ही बाजूला 17 धावा करायच्या आहेत. 17 आहे तो खतरा आहे. पण सगळ्यात जास्त खतरो के खिलाडी इंडियामध्ये आहेत. वारंवार सूचना करते रेल्वे प्लॅटफॉर्मवर ट्रॅक चेंज करू नका, ट्रॅकच्या पार जाऊ नका, तरी जातात. दॅट्स अ खतरो के खिलाडी इंडियामध्ये आहेत. ओ काहीकांचा हात डोक्यावरती गेल्यात, काहीकांचं टेन्शन आहे. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. मी तुमच्या दिशेने येतोय. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 16 करायचे आहेत. 10 मध्ये करायचे आहेत त्या 16 धावा. 10 मध्ये 16 धावा धाफकावर बनवायचे आहेत. सामना आता रंगतोय. रंगलेला सामना रोमांच थरार आहे. पदायालित्य, संघर्ष, नाट्य, तुंबळ युद्ध सर्व काही या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त सामना पुन्हा एकदा. वैभव पाटील आतापर्यंत मैदानामध्ये ज्या प्रकारचा वैभवचा खेळ आपण पाहिलाय, वेल एक्सपिरियन्स खेळाडू आहे, परंतु दुसरीकडून प्रणयने चांगल्यारीत्या गॅदर केला जातोय. आता जे कधी कधी थोडंसं होतं ना की बायला पहिल्या इनिंग मध्ये रन झाल्या, धावा झाल्या, 36 झाल्यात. पण 36चा आकडा कोणाला आवडत नाहीये. 36 झाल्या होत्या. 37चा पाठलाग करायचा आहे. 9 मध्ये 15 करायचे आहेत. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत. पुढचे 2 बॉल महत्वाचे आहेत. या 2 बॉलवरती 1 चौकार. मॅच पुन्हा एकदा समान पातळीवरती येईल. 2 चांगले बॉल, 2 चांगले चेंडू. आता हे टेन्शनवाले चेहरे आहेत. टेन्शनवाले चेहरे आहेत. कपालावरती थोडेसे आठे आहेत. फिल्डिंग झालंय. रोहनच आहे. रोहन आहे भाई. रोहन कमाल करतोय. पुन्हा एकदा फील्ड केलं गेलं. पण या भाईला बघा तिथे दोघे आहेत. आता डान्स त्याचा बघायचा, पण त्यांच्या चेहऱ्यावरती पण टेन्शन आहे. रिप्ले पाहिला तर कदाचित लक्षात येईल त्यांच्या चेहऱ्यावरती पण टेन्शन. ऐसा तो टेन्शन लेते नाही, लेकिन टेन्शन आ जाता है भाई. पण्याला आज घाम सुटलाय खऱ्या अर्थानं. तो JKCCचा हार्ड फॅन आहे आणि JKCC जिंकल्यानंतर ते सेलिब्रेशन, परंतु ती येणारी काळ आणि वेळ दाखवणार. कोण जिंकणार, कोण हरणार, ती क्रिकेट आणि क्रिकेटचे बघा. परत बघा. एक चित्रपट आला होता, त्याच्यामध्ये फेमस डायलॉग होता, अख्ख्या मुंबई का एकच भाई मन्या भाई. आणि JKCCचा हार्डकोर फॅन पन्या भाई. पन्या भाई, पप्प्या भाई दोघं आहेत. दोघं एकत्र आहेत आणि एवन जोडी आहे. जुना कोळीवाडीची खऱ्या अर्थाने हे एवन जोडी आहे. मागच्या दिशेनं पुन्हा आपण वळतोय. वळण घेणारा चेंडू टॅपच्या साह्यानं खेळला जातोय. सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना आता 7 मध्ये 13 धावा धाफकावर बनवायचे आहेत. येणारे 7 चेंडू 13 धावा धाफकावर अजून देखील बनवायचे आहेत. आतापर्यंत 24 धावा या धाफकावर आपण पाहतोय. 7 13 13 7 चाहिए. 7 में 13, 13 में 7, 13 मेरा 7.
अशी कहाणी मैदानावरती आहेत. वैभवला आपल्या सहकारीची साथ, JKCCचा बॉलरची साथ, बॉलरला फिल्डरची साथ. 7 मध्ये 13. ओ बॉलरला फिल्डरची साथ. भाई 7 है. जब मिलेगी साथ तो बनेगी बात, मिलेगी साथ तो बनेगी बात. फिल्डिंग केले जबरदस्त. रिप्ले बघा, रिप्ले इंटरेस्टिंग आहेत. याच करता म्हटलं होतं बॅट्समॅनला दुसऱ्या बॅट्समॅनची साथ आहे, टीमला बॉलरची साथ आहे, बॉलरला फिल्डरची साथ आहे आणि फिल्डरला साथ मिळाली आहे. अशी साथ मिळाली की मिलेगी साथ तो बनेगी अपनी बात. 6 मध्ये 12, 6 मध्ये 12. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. 12 धावांच्या आवश्यकता. टेन्शन वाढलंय. गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने होऊया. कोलीवाड्यात प्रभू श्रीराम वंदन त्याच्या चरणावर. त्याचीच कृपा साऱ्यांवर JKCCच्या संघावर. थँक्यू. भूपेंद्र पाटील यांच्याकडनं या फिल्डिंगसाठी 100 रुपये. चेतन कदम भाई पूक पूक के कदम डाल रहे हैं. 6 मध्ये 12 आहेत. 6 चेंडू 12 धावा धापकावर बनवायचे आणि या अगोदर कौस्तुभने म्हटलंय की 6-12चा बचाव झालाय, परंतु पुन्हा एकदा यावेळेला अजून एक चांगला जय. जवळ चेंडू जात होता मर्यादित क्षेत्राच्या बाहेर आणि तेथून चांगल्यारीत्या फील्ड आहे. तो आत्मविश्वास रोहन पाटील आहे आणि त्याला पुन्हा एकदा टिपलाय जय. दोघांना बघा, A1 जोडीला बघा, स्क्रीनवरती आपण बघू शकता. रोहनला 200 रुपये, रुपेंद्र पाटील याचकडनं 200 रुपये आलेत. भरपूर कॅश आलेत. पण त्या साईडला फिल्डिंग पहिली तर काय वाटते माहिती का, विरारला प्लॅटफॉर्म नंबर 2 वर उतरले ना का 3-4 TC रेडी असतात तुम्हाला पकडण्यासाठी, तिथून पारच होता येत नाहीत. तसा तो त्या साईडला 2 फिल्डर आहेत, ते चेंडूला पार करून देत नाहीत. पार करावं लागेल. आर पारची लढाई आहे, पार करावं लागणार. अभी नाही तो कभी नाही, आता नाही तर पुन्हा कधीच नाही. फिल्डिंग आहे. 1 रन. आता नाही तर पुन्हा कधी नाही, अभी नाही तो शायद फिर कभी नाही. येथून त्या प्रकारचा प्रयत्न करावा लागेल, जीवाच्या कंदानं प्रयत्न करावा लागेल. कोणता संघ आता टॉप 3च्या दिशेनं जाणार. येणारे 4 मध्ये 11 धावा धापकावर बनवायचे आहेत. वैभव पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभा आहे. आतापर्यंत खेळ मैदानामध्ये अक्षरशः धुमाकूळ, एकाक झुंज जे खेळाडूंना दिले त्याच्या विपक्षात आता प्रणय म्हात्रे आहे. 4 मध्ये 11 धावांची गरज असताना पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु पंचांचे 1 हात धावेत आहे. अर्थातच काय नो +1. पण फिल्डिंग काय झालंय, फिल्डिंग काय टाईट फिल्डिंग आहे. नो बॉल आला होता. आता हे बघा, नो बॉल आला होता. फिल्डिंग बघा. एकानं डाय मारली, दुसऱ्यानं थांबवली. बाई कपड्याची अक्षरशः अंगाची माती झालंय. कपड्याला भरपूर डाग लागलायत. पर अब सर्फ एक्सर सांगते कुछ अच्छा होता है, दाग लगते तो दाग अच्छे है. ये दाग अच्छे है, ये फील्डिंग अच्छी है. पण जोपर्यंत वैभव पाटील मैदानावरती आहेत, आगाशी टीमचा टायगर जिंदा आहे. इस मुकाबले में टायगर जिंदा है. दोन्ही बाजूला मॅच आहे. अजून हे मॅच ऑन आहे. 4 मध्ये 10. फटका खेळला जरूर. चेंडू चालला, जोपर्यंत फील्ड करतील 1 धावे चेंडूवरती पूर्ण. 1 धाव. आता इथून पण आवाज आला होता, बाबा 1 रन काढू द्या, पुढे जाऊन देऊ नका. 3 बॉलचा खेळ आहे. 3 दुने 6, 3 त्रिक 9. 3 मध्ये 9. 3 मध्ये 9. अर्थातच अंडारम क्रिकेटमध्ये आता 2 मोठ्या फटक्यांची गरज आहे. जय दुसरीकडून आपण पाहतोय, जयला आता तो एखादा मोठा फटका यावेळेला गरजेचा असणार आहे. परंतु दुसरीकडून यावेळेला काय केलं जातं, 2 मध्ये 8 की सिंगल धाव ती येणारी काळवेळ दर्शवणार आहे. परंतु 3 चेंडू 9 धावांची गरज असताना सिंगल धाव येते. अर्थातच वैभव पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला येतोय. टायगर एंडला येतोय. हा मॅच बॉल आहे. एकदा टाळ्यांचा गजर दोन्ही टीम साठी करा. JKCC साठी करा, आगाशीसाठी करा. टाळ्यांचा गजर कळू द्या. JKCC अर्नाला बिग मॅच बघायला किती पब्लिक आलाय, किती प्रेक्षक आलाय. मॅच आहे, रफ अँड टफ मॅच. हा मॅच बॉल. हो काय चाललंय, अभेद भिंद. अगदी तटबंदी आहे त्या बाजूला. बॉल जाणारच नाही त्या साईडनं.
नाही, नेत्र दीपक खऱ्या अर्थानं अमोलला त्या प्रकारचं क्षेत्ररक्षण सातत्यानं आपण पाहिलंय. चेतन कदम असेल, रोहन पाटील असेल, गौरव लाल असेल. JKCC ची एक वेगळी ताकद आहे. 1 मध्ये 8 धावांची गरज अर्थातच. येथून नशिबाची साथ, येथून येणार एखादा नो, परंतु नाही. सामना फिनिश, सामना खल्लास. आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम JKCC आणाला. फक्त थोडं बाजूला डान्स करा, बाजूला डान्स करा. पप्या आपण आतमध्ये यायचंय. पप्या बघा प्रेक्षकांना ऑन डिमांड आहे, ऑन डिमांड आहे. या चला, या लवकर एक डांस व्हायला पाहिजे तुमचा. भाई ऐसा मौका और बना भाई का डांस तो ऐसा हो सकता है. सर दोघांनी यायचंय. पप्या पण्या भाई एवं जोडी. भाई वाह. चला, काही कॅश प्राइज आहे ते दिले जातील पहिला, त्यानंतर आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. रोहनसाठी 100 रुपये आले होते. भूपेंद्र पाटील यांच्याकडनं 200 आले होते. चेतन कदमसाठी ते आहेत. आणि प्रणयसाठी 200 रुपये आले होते, जे चौकार लगाले होते. पण हा मॅच फिल्डिंगवरती गाजला. चारी बाजूला फिल्डिंग अगदी चिरे, म्हणजे तटबंदी होती ती तोडताच आली नाहीये. त्या किल्ल्याला खऱ्या अर्थानं पार करताच आला नाहीये. हा मॅच प्युअर फिल्डिंगवरती JKCC न जिंकलाय. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. जुना कोलीवाड्यात गाजतय JKCC क्रिकेट चषक. JKCC क्रिकेट